भारतीय जनता पार्टीचे नगर परिषद अध्यक्षाचे उमेदवार सौ ममता नितीन बळगे आणि उभे असणारे नगरसेवकाचे 21 उमेदवार यांच्या समर्थनार्थ आज पुलगावकरांनी या ठिकाणी रॅली काढली। एकदम चांगला प्रतिसाद या रॅलीला मिळाला आहे आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की विकासाला मत देणारी जनता, जो विकास या ठिकाणी करणार त्यांनाच मत द्यायचे असं पुलगावकर जनतेने या ठिकाणी ठरवलेलं आहे। 2024 मध्ये आमदार म्हणून मला निवडून दिलं म्हणजे इंजिन आणलं, आता डबे लावण्याच्या तयारीत पुलगावकर आहे। स्पष्ट भूमिका आहे। माझा तर विषय असा आहे की लोकांनी पण सुधरून जावं। जो काम करत नाही त्याला मतच द्यायचं नाही। जात पात धर्म पक्ष पंथ याच्या पलीकडे जाऊन जर लोक वागले की जो काम करेल त्याला याच्यानंतर आम्ही निवडून देऊ, तर खऱ्या अर्थाने नेते सुद्धा सुधारल्याशिवाय राहणार नाही। असं आहे की मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचं सरकार होतं। 40 वर्षापासून काँग्रेसने या ठिकाणी काहीच केलं नाही। तो मुलगा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय की आपला बाप शेती करतोय, आपल्या धोत्राला तो गाठी पाडून राहतोय, स्वतःची आई लुगड्याला गाठी पाडून राहते आहे आणि या ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी काहीच केलं नाही। 2014 पासून ज्या वेळेस पासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, त्यावेळेस पासून विकासाकडे वाटचाल झाली, त्यावेळेस पासून रोजगाराकडे वाटचाल झाली। हे सगळं नवीन जनरेशन पाहतोय। म्हणून नवीन जनरेशनचा पूर्ण विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर आहे, नरेंद्रजी मोदींवर आहे, या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीसवर आहे, या ठिकाणी असणाऱ्या आमदारांवर आहे।